हॉटेलमधली पहिली सकाळ, छान पिवशी झोप चालू आहे। आम्ही गरम पाणी पितोय। आंघोळ वगैरे झाली, गरम पाणी पितोय। नंतर चेंज करून आवरून ब्रेकफास्टला जायचं आहे। ब्रेकफास्ट घेतल्यानंतर कंपनीची गाडी येणार आहे आणि त्यानंतर आम्ही मीटिंगला दुसऱ्या हॉटेलवर जाणार आहे। स्टॉप करायचं, सोडून दे। थोडं टाक। आपल्याकडचा चहा बरा, गॅसवर पाणी ठेवलं, चहा साखर टाकलं, दूध टाकलं, मस्त गरम गरम उकळते। ही डिप करा, ती पावडरचा अंदाज कळत नाही, दुधाचा अंदाज कळत नाही, सगळं दूध पण पावडर टाईपच। जमेल अशी कॉफी केली, त्यांना ग्रीन टी केली। पहिल्यांदा हॉटेलमध्ये आल्यामुळं अंदाज कळेना, आता लक्षात आलं। आता चहा घेतो। आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। थँक्यू। एवढे सगळे फ्रेश होऊन तयार होऊन आम्ही ब्रेकफास्टला गेलो। छान असा ब्रेकफास्ट केला। त्यानंतर सगळेजण बसमध्ये बसून क्लब नेट सर्फ फंक्शनसाठी निघून गेलो। रूम मधून रेडी होऊन आम्ही गाडीमध्ये बसलोय। महाराज कोट घातले तुम्हाला आगाव म्हणतात नको म्हणलं माझ्याकडे नाही नाही मला इकडे बघ वजन कमी केलं नाही इकडे बघ रे। प्रोसेस मध्ये चेन्नईमध्ये आम्ही ज्या हॅलेस हॉटेलमध्ये उतरलो होतो तिथून 25 किलोमीटर अंतरावरती हे दुसरं हॉटेल आहे। तिथं आमचा हा कार्यक्रम होणार होता, झालेला है। और लास्ट के 3 राउंड के बाद ये इंडिविजुअल क्लब अचीवर्स के लिए रिजर्व है, तो बाकी अचीवर्स प्लीज पीछे की टेक्निकल सीटिंग में बैठे। लंच ब्रेकमध्ये खूप सारे फोटोज काढले, जिथे छान छान लोकेशन वाटेल, जिथे छान असं झाडी वगैरे वेगळं काहीतरी वाटेल तिथे उभारून छान छान फोटोज काढले आणि नंतर परत मीटिंगमध्ये जॉईन केलं। तो जो एक्सपोजर टू केमिकल है वो बहुत कम है, तो मुझे उससे कोई भी खतरा नहीं है। वाटर कंजर्वेशन इसलिए होगा क्योंकि बहुत कम पानी में बहुत ज्यादा एरिया में कवर कर सकता हूँ, तो पानी भी इससे कम लगेगा। और सबसे इम्पोर्टेंट चीज है जो हम लोग हमेशा देखते हैं कोई भी बिजनेस करते हुए, चाहे वो खेती हो, खेती कोई भी क्यों करता है, मुझे ज्यादा प्रोडक्टिविटी चाहिए, ज्यादा पैसा। 6 ते 6:30च्या दरम्यान टी ब्रेक झाला। त्या ब्रेकनंतर लॉनमध्ये हॉटेलच्या बाहेर ड्रोनने फवारणी दाखवली। ड्रोनने शेतीसाठी खूप आत्ता आधुनिक पद्धतीने फवारणी चालू आहे, ती कशी केली जाते ती इथे दाखवली गेली। 10 ते 15 मिनटं हे दाखवण्यात आलं। त्यानंतर थोडा वेळ रिलॅक्स असं एक 5 मिनिट सगळेजण बसले
नंतर परत सगळेजण मीटिंगमध्ये जॉईन केले. ड्रोनची फवारणी दाखवून झाल्यानंतर परत मीटिंगमध्ये गेल्यानंतर ज्यांनी ज्यांनी टार्गेट अचीव केलं पहिल्यांदा म्हणजे वेळेच्या आधी लवकर केलं त्यांचं मेडल देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या कामाची पोचपावती हे आमचे शिंदेसाहेब आहेत, म्हणजे आमचे सगळ्यांचे सिनियर. त्यांचं हे प्रमोशन झालेलं आहे. प्रत्येकजण इथं आपले आपले अचिव्हमेंट कंप्लीट करून इथं क्लबमध्ये आलेत. त्यांना हा 5 दिवसांचा म्हणजे 3 दिवस 2 रात्रीचा मुक्काम फ्री होता. त्यासाठी सगळ्यांनी खूप असं एन्जॉय केलं. गाणे वगैरे लावण्यात आले. ज्यांना जमते ते नाचले. छान फुल असा 10 मिनिटं एन्जॉय केला. संध्याकाळी गाडी येईपर्यंत थोडेसे फोटोज काढले मैत्रिणीसोबत. नंतर गाडीत बसलो आणि 10 ते 10:15 दरम्यान 10:15 ते 10:30 दरम्यान हॉटेल हॅलेजला जिथं आम्ही पहिल्यांदा उतरलो तिथंच आलो. व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.